सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 34. जास्त लांब नाही आहे. इथून जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर. प्रियांची आई म्हणाली, शेतामध्ये बोर, चिंचा, आंबे आहे का? प्रियाच्या तोंडाला पाणी आले. हो हो, आमच्या शेताच्या बांधावर 2 बोरी, 3 चिंचाचे झाड आहे. आंबे नाही आहे. प्रियांच्या आईने अगदी आठवून सांगितलं. बोरं, चिंचा मला खूप आवडतात. उद्याच जाऊ आपण आपल्या शेतामध्ये. प्रिया ओरडत म्हणाली, म्हणजे शेतामध्ये तू फक्त बोरं आणि चिंचा खाण्यासाठी येणार आहेस का? शेत बघण्यासाठी, शेतात काही काम करण्यासाठी नाही. आईने मुद्दाम विचारलं. शेतात काम करतात, पण मी तर कधीच नाही केलं. मी फक्त आईला घरामध्ये मदत केलेली आहे. स्वयंपाकामध्ये, घरातील सर्व काम येतात मला. शेतातली काम तुम्ही मला शिकवली तर हळूहळू जमेल मला. प्रिया थोडी घाबरून म्हणाली. अगं, याच्यात घाबरण्यासारखं काय कारण आहे? माझ्या मुलींना कुठे येत होते? हे सगळं लग्नानंतर त्यांच्या सासू सासऱ्यांनी सगळं शिकवलं त्यांना. आता बघ, आता पूर्ण शेतात सगळं काम माझ्या मुलीच करतात. त्यांच्यासारखे हळूहळू मी सुद्धा तुला शिकवेन. सगळे कामं सोपीच आहेत. काहीच कठीण नसतं त्यांच्यामध्ये. फक्त प्रियेशने फवारणी दिली पाहिजे. त्याला नाही आवडत. मी स्वतः शेतात गेलेलं आणि त्यातल्या त्यात मी तुला सुद्धा शेतात घेऊन गेली आणि तुला जर काही झालं तर मग माझं काही खरं नाही. आई स्वतःच घाबरत म्हणाल्या. आई, तुम्ही प्रियांशला एवढ्या घाबरतात का? प्रत्येक वेळेस म्हणतात, मी हे केलं तर तो मला रागवेल, मी ते केलं होतं तो मला रागवेल. तुम्ही आई आहात ना, मग तुम्ही त्याला रागवायला पाहिजे. तो का तुम्हाला रागवतो? प्रियाने प्रश्न विचारला. अगं, माझं शिक्षण कमी झाले आहे. मला कुठे लिहिता वाचता येतं? काही काही अंधश्रद्धा आम्ही आमच्या मनामध्ये ठेवतो आणि त्याचप्रमाणे वागतो. तो शिकलेला त्यालाही पटत नाही आणि मग तो असं शांतपणे बघू शकत नाही. शिक्षक आहे ना तो. 4 गोष्टी चांगल्या शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. नाही ऐकलं तर मग रागावतो. मग विद्यार्थी असू दे की आई असू दे, त्याच्यासमोर सर्वजण सारखे. मला स्वतःची माझी सहीसुद्धा करता येत नव्हती. त्याने शिकवली. मला मध्यंतरीच्या काळामध्ये थोडं लिखाणकामसुद्धा करायला शिकवलं आणि वाचायला सुद्धा. आई अगदी गर्वानं प्रियांशचे कौतुक करून सांगत होती. मला पण तसंच करतील का? प्रिया मनातून फार घाबरून गेली होती आणि मग घाबरूनच तिने हा प्रश्न आपल्या सासूबाईंना विचारला. त्याने मला म्हातारीला सोडलं नाही. तू तर चांगली तरुण, तुला कसं काय सोडणार? तुला तर चांगलंच शिकवणार तो. नाही ऐकलं तर काठीने मारणार. प्रिया घाबरलेली आहे हे पाहून प्रियांची आई तिला जास्तच घाबरवण्यासाठी मुद्दाम म्हणाली. प्रिया जास्तच घाबरलेली आणि पुन्हा तिचा हात तिच्या चेहऱ्यावरून थांबत म्हणाली, मला नसेल शिकायचं तरी बळजबरी करतील. प्रियांची आई हसली आणि म्हणाली, अरे देवा, बळजबरी त्याच्यासारखी कुणीच करू शकत नाही. तू जर त्याला नाही म्हटलं, मला शिकायचं नाही अशी तू जर हट्टाला पेटली तर तो सुद्धा हट्टाला पेटतो आणि त्याच्यासमोर सर्वांनाच झुकावे लागते. मग तो कुणी असो, तुला तर तो मुळीच सोडणार नाही. आता तुझं काही खरं नाही. तुला लिहायला वाचायला आवडत नाही का? प्रिया ते ऐकून घाबरली होती. ती पटकन उठली, गरम पाण्यानं आपला चेहरा स्वच्छ धुतला आणि पुन्हा आईसमोर येऊन बसली. तिला रडू येण्यासारखं वाटत होतं, पण ती रडत नव्हती. प्रियांच्या आईला ते बघून मज्जा येत होती. खूप दिवसांनी आपण कोणाला तरी असं वेड करणार आहोत आणि आता प्रियाची मज्जा घेण्यामध्ये त्यांना मजा येत होती. प्रिया, तू चेहऱ्याला साय आणि हळद लावली, पण त्यामुळे तुझा चेहरा उजळायला पाहिजे होता. तुझ्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. काय झालं? आईने विचारलं. प्रिया रात्री आपल्या नवऱ्याबरोबर हनीमूनबद्दल जे काही बोलली होती, ती मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करू लागली. मी दिवसभर आणि रात्री यांच्याशी फोनमध्ये बोलताना नको त्या विषयावर बोलली आणि इथे मात्र आई मला घाबरवत आहे. हे जर सत्य निघालं तर कसला हनीमून आणि कसली मज्जा.
घ्या पाटी, घ्या पेन्सिल आणि करा अभ्यास. प्रिया नुसती विचारानंच घामाघूम झाली होती. काय म्हणता प्रिया मॅडम? जसे जसे आपल्या मिलनाचे दिवस जवळ येत आहे, दिवस नाही तास, तसंच तुमच्या आवाजामध्ये बदल होत चालला आहे. एवढी आतुरता आत्ताच आहे, तर मग अजून पुढे काय काय? मला तर फक्त विचार करूनच एवढं भारी वाटतंय. जेव्हा तू खरंच समोर माझ्या असशील, तेव्हा माझं काय होणार आहे, मी तुला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. प्रियाश म्हणाला. प्रियांच्या आईने शिक्षणाबद्दल जे काही विचार प्रियाच्या मनामध्ये टाकलेले होते, त्यामुळे प्रिया घाबरलेली होती. तिला सारखे वाटत होते, ज्या शिक्षणापासून ती लांब राहण्यासाठी नापास झाली होती, ते जर शिक्षण आणि पुन्हा चालू करायला लावलं तर काय करायचं? तिला पुढचं शिक्षण करायचं नव्हतं. तिचं अभ्यासामध्ये मनच लागत नव्हतं. मुळात म्हणजे तिला पुस्तक वाचन लिहिणं या गोष्टी आवडत नव्हत्या. वाचन करायला आवडत होतं, पण ते फक्त प्रेमकथा, कविता, बस, त्याच्या पलीकडे नाही काही. प्रिया, मी काहीतरी विचारत आहे. कुठे आहेस तू? माझ्याशी बोलायचं नसेल तर मग कशाला फोन केला? वेडी झाली आहे का? काहीतरी वेगळाच विचार करत आहेस का? किंवा असं काही विचार करत आहे की जो तू मला आत्ता सांगू शकत नाही आहे? काय ग, असा कोणता विचार आहे जो मी तुझ्यासमोर आल्यानंतर डायरेक्ट बोलण्याऐवजी करून दाखवणार आहे? बघ, मला आवडतं तू काही नाच वगैरे केला असता, पण मला नाचता येत नाही. मी आधी सांगतो, तुला पाहिजे तर तू पूर्ण रात्रभर नाचत बैस, काही हरकत नाही. मी हाताला गजरा लावून बसून राहील एका जागी, तू तुझं चालू ठेव. प्रियाश हसत म्हणाला. तसं नाही, आईने आज सकाळी मला खूप घाबरवलं आहे, म्हणून मी जरा जास्तच घाबरली, दुसरं काही नाही. प्रिया म्हणाली. माझ्या आईने तुला घाबरवलं नाही? शक्यच नाही. साधी भोळी माझी आई, ती कशाला तुला घाबरेल? उलट मला तरी वाटत आहे माझी आई म्हणजे गोठ्यामधील गरीब बकरी, जिला आजचे आणि आत्ताचे सुद्धा काहीच माहिती नाही. प्रियाश म्हणाला. प्रिया काहीच बोलली नाही. एवढी आतुरता झाली आहे का? माझी एवढी वाट का बघते? मी येणारच आहे ना. मी फक्त तुझा आणि तुझाच आहे, आणि तू सुद्धा फक्त माझीच आहे. एकदा तिकडे आलो की मग मी तुला दाखवून देईल प्रियांश काय चीज आहे. तुला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत देणार नाही. प्रियांश म्हणाला. प्रिया फक्त हो म्हणाली. हे काय, आज मी एकटाच बोलत राहणार का? तू अशी हो नाही घाबरल्यासारखी का बोलत आहेस? मन मोकळी बोल ना, प्रियांश विनंती करू लागला. प्रिया पुन्हा फक्त हो म्हणाली आणि शांत राहिली. आता मात्र मला राग येणार आहे. तुला कळत कसं नाही ग? मी एवढ्या लांबून फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी फोन करतो. व्हिडिओ कॉल करू का तुला? तुला बघता सुद्धा येईल? प्रियांशने विचारले. प्रिया पुन्हा फक्त होच म्हणाली. ठीक आहे, कट कर, मग थोड्या वेळात मी तुला व्हिडिओ कॉल करतो. प्रियांश म्हणाला. थोड्या वेळाने खरंच त्याने म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ कॉल केला. दोघांना एकमेकांचे चेहरे दिसू शकत होते. जरी लांब असले तरी एकमेकांच्या नुसत्याच दर्शनानं एकमेक तृप्त झालेले होते. ते काहीच बोलत नव्हते, एकमेकांना फक्त बघत होते. प्रियाश ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होता, त्या पद्धतीने तिला आजपर्यंत असे कोणीच बघितले नव्हते. तिला लाज वाटत होती. तिने आपल्या चेहऱ्यावर आपले दोन्ही हात ठेवून घेतले आणि तशीच बसून राहिली. हे काय? तुला बघण्यासाठी मी तुला फोन केला आणि तू तुझ्या चेहऱ्यावर हात ठेवून घेतले. मग आता तुझा हा गोरा मुकडा मला कसा दिसणार? प्रियांशने विचारले. मी नाही काढणार हात. तुम्ही माझ्याकडे असे बघता मला कसं तरी होतं. प्रिया म्हणाली. कसं तरी होतं म्हणजे काय होतं? मला पण सांग, प्रियांश म्हणाला. तुम्ही असं बघत असले की मला फार घाबरल्यासारखे वाटते. छातीत धडधड सुरू होते. माझ्या हृदयाची धडकण आता थांबून जाईल असं वाटत असतं. माझ्या स्वतःच्या हातापायांचा ताबा मी विसरून जाते आणि असे वाटते जणू काही माझ्या शरीरात माझी राहिले नाही आहे, ते तुमच्या अधीन झाले आहे. तुम्ही माझ्यावर काहीतरी जादू केली. त्या जादूमुळे मी स्वतःला विसरून गेली आहे.
माझे सर्व फक्त तुमचे झाले आहे. माझ्या हातापायामध्ये तर त्राण नसल्यामुळे ते अगदी थकल्यासारखे, दमल्यासारखे वाटतात. तुमच्या जवळच राहावे असे वाटते. तुमच्याशी खूप खूप बोलावेसे वाटते. जसे तुम्ही माझ्याकडे बघता, तसे मी पण तुमच्याकडे एकसारखे बघावे असे मला वाटते. पण मला तसे करता येत नाही, प्रिया म्हणाली. बघ ना माझ्याकडे एकसारखे. मला आनंदच वाटेल. मला आजपर्यंत असं एकसारखं कोणीच नाही बघितलेलं. मी अनेक मुलींकडे बघितलेलं आहे, पण त्या सुद्धा एवढ्या छान नाही लाजल्या जेवढी तू लाजत आहेस. प्रियांश म्हणाला. प्रियांचे ते वाक्य ऐकले आणि प्रियाने आपल्या चेहऱ्यावरचे दोन्ही हात काढून घेतले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही खूप सुंदर आहात, पण तुम्ही असे लांब किती दिवस अजून? कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडले ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.